नमस्कार। आप देख रहे हैं प्रेस लेजेंड 24.online और मैं हूं लतिका शामी। आपका बहुत बहुत स्वागत है। चर्चा सत्र जो कि नासिक में संपन्न हुआ और आपको जान के खुशी होगी कि 12 फरवरी 2025 को 12 से 4 बजे तक डॉक्टर आशुक बागुल एसीपी नागपुर इन्होंने साइबर लॉ और क्राइम के बारे में जाके चर्चा की और एक पूरा मेगा एजुकेशन का सत्र वहाँ चलाया। आपको जानकर ये भी खुशी होगी कि वॉइस ऑफ मीडिया के तरफ से ये पूरा आयोजन किया गया था और मराठा विधा प्रसारक शिक्षण संस्था नासिक के तरफ से इसका आयोजन था। पूजा के साथ साथ प्रार्थनाओं के साथ साथ बच्चों को ये समझाना कि क्या है साइबर लॉ, साइबर क्राइम और कैसे हमें इससे निकलना है और जिनके ऊपर अन्याय हुआ ऐसे लोगों के लिए जो पत्रकारिता करते हैं उनका संगठन जो कॉन्स्टिट्यूशनली वर्क कर सके, इसके ऊपर उन्होंने अपनी बात रखी। ये भी कहा उन्होंने कि इसका जो यूनिवर्सल साइबर लॉ इतना बढ़ चुका है कि उसको रोकना आसान नहीं है, परंतु इसका ज्ञान देने से, टेक्निकल डिस्कशन और सेशंस लेने से अवेयरनेस फैलती है। तो इसी बात को बरकरार रखते हुए उन्होंने वॉइस ऑफ मीडिया को भी शुक्रिया किया, धन्यवाद किया, सारे पत्रकारों के लिए धन्यवाद किया और उनका ये भी कहना है कि इसमें बहुत सारे लोगों की इसमें उनको मदद मिली है अवेयरनेस फैलाने से और बहुत सारे लोग इस संगठन से जुड़े हुए हैं। कार्यक्रम को पूरी तरह से यशस्वी करने में दिनेश ठोबरे, करण सिंह बावरी, सर विटनेस देवानंद बैरागी, डिजिटल विमाचा जिला अध्यक्ष रश्मि मारवाड़ी, सचिव सुनीता पाटिल, उपाध्यक्ष संजय परदेसी, संगठक श्रीमंत बागल, प्रसिद्धि प्रमुख ज्ञानेश्वर सुरासे, शहर अध्यक्ष इमरान शेख, शहर सचिव हेमंत काड़मेक, पल्लवी शेटे, अमर सोड़की, कमलेश तिवड़े, सचिन गायकवाड़, ज्योति गोसावी, आदिनी विशेष, पश्चिम घेतले, डिजिटल विमाचा प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी पुरी, जिला उपाध्यक्ष सुधीर उमाड़कर, हितेश दाभड़े, तालुका अध्यक्ष किरण ठाकरे, सचिन शिंदे, निफाडचे सुनील श्रीसागर, रोहन सरोदे, प्रकाश पनारे, नितिन महाले, सुनील वाघ, नाशिक शहरचे अमोल सोनवणे या पत्रकार, सभी पत्रकार, जिलातील पत्रकार उपस्थित थे। तो इसी बात को बरकरार रखते हुए प्रेस लेजेंड को लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूलें और आगे की रिपोर्ट देखें। आपका धन्यवाद। के बारे में बताते हुए आशुक बागुल सर ने बताया व्हाट इज साइबर स्पेस, व्हाट इज साइबर सिक्योरिटी, व्हाट इज साइबर लिटरेसी, व्हाट इज साइबर सेफ्टी, व्हाट इज साइबर ह्यूमनिटेशन, हाउ एंड व्हाई इट इज ग्रेट चैलेंज टू प्रिवेंट, even register, investigate, detect, charge sheet, try and ensure conviction after free and fair trial. How to take electronic evidence on record. What is the difference between traditional crime like murder, rape, extortion, duplicity, robbery, abduction, kidnapping, and latest cybercrime? What are different types and modus operandi of cybercrime like identity theft, psychological tricks, online banking, frauds, social media frauds, cyber stalking, cyberbullying, sympathy frauds, romance frauds, cyber stalking, cyber bullying, cyber terrorism, child pornography, POCSO, Prevention of Children from Sexual Assault Act, its mandatory provisions, digital arrest, artificial intelligence, fraud, attack on personal computer, gadgets, etc., sextortion, blackmail, extortion, how to use internet, its do's and don'ts, pros and cons, rights and wrongs, how to prevent being victim of cybercrime or being accused of cybercrime,
knowingly, unknowingly. What are the remedies? How to report cybercrime, etc. These are the topics which Dr. Ashok Bagul sir had stated in cyber law crime in mega study. As well as it is done on 11th of February 2025 from 3 to 4 at खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय येथील सभागृह. So this is all about cyber law, which is stated by Dr. Ashok Bagul sir in the meet of prayer, as well as had done all the solemnization of prayer meeting in the mandir. So we with our channel, subscribe, press the bell icon, Latika Shami's report and see. हा जो आनंद असतो, या आनंदाला शब्द नसतात, हा आनंद वर्णन करता येत नाही. ज्यांनी आपल्या अंमळी शहरामध्ये फक्त कायदा व्यवस्थाच नाही, परंतु एक अशी सामाजिक स्थैर्य त्यांनी लावून दिलेलं आहे आणि त्यांच्या निरोप समारंभाला आता एक 8-10 दिवस बाकी आहेत. असे आमचे सर्वांचे सन्मित्र जे अंमळीच्या कारकिर्दीत कायमस्वरूपी लक्षात जातील असे PI विकासजी जोरे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि त्या बंधूंच्या सर्व भगिनी. चुकलं नाही ना बोलताना? मी काय मास्तर माणूस आळा वळा जे काही जमलं ते बोलून टाक. हो, आता तो इतिहास आहे, आदरणीय अशोक बाबू साहेब जे त्याचा परिचय ऍक्च्युअली खूप मोठा आहे, पण मी फक्त हायलाइट्स या ठिकाणी सांगतो. आपल्या स्क्रीनवर देखील त्यांचं शिक्षण आलेलं आहे. आपण ग्रॅज्युएट होता होता आपली दमछाक होते, पण त्यांचं शिक्षण बघा. आणि विशेष म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन त्यांचं नोकरीला लागण्यापूर्वी झालेलं आहे. बाकी सर्व शिक्षण त्यांनी नोकरीनंतर घेतलेलं आहे. पोलिसाची नोकरी म्हणजे 24 तास, सुट्टी नाही, वर्किंग आवर्स नाही, काहीच नाही, पर्सनल लाईफ नाही. अशा धकाधकीच्या जीवनामध्ये तुमच्या समोर तो एक आदर्श असा आहे. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर असे लोक कायम डोळ्यासमोर ठेवा. ते BSc झाले नोकरीच्या आधी, नोकरीनंतर LLB झाले, नोकरीनंतर LLM झाले, नोकरीनंतर MBA त्यांनी HR मध्ये केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी PhD क्रिमिनल सायबर लॉ मध्ये केलेला आहे. ऍडव्हान्स डिप्लोमा इन डिजिटल सायबर फॉरेन्सिक लॉ हा अत्यंत जटिल लॉ आहे, त्याच्यावर देखील त्यांनी ऍडव्हान्स डिप्लोमा केलेला आहे. या सगळ्या कार्यक्रमाचं सर लाईव्ह सगळं सुरू आहे आणि आम्ही काही बक्षिसं ठेवले की जे कार्यक्रम सुरू असताना छान असतील त्यांना आम्ही बक्षिसं देणार आहोत. तर ते बक्षीस गुपचूप देणार आहोत, तर ते बाहेर सांगता येईल की काय बक्षीस दिलं ते. त्याच्यामुळे आपण अतिशय शांतपणे हा कार्यक्रम कृपया ऐका. डॉक्टर बागुल जे आहेत ते तज्ञ पोलीस प्रशिक्षक आणि अधिकृत प्राध्यापक देखील आहेत. पोलीस संशोधन केंद्र पुणे येथे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना ते शिकवतात. कायद्याचे काही विषय शिकवण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी उत्कृष्ट कमांडो अधिकारी घडवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. ते स्वतः सर्वोत्कृष्ट इंडोर अधिकारी आहेत, सर्वोत्कृष्ट मैदानी अधिकारी आहेत व सर्वोत्कृष्ट फायटर म्हणजे हे आहे. आता त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहून तुमच्या लक्षात आलं असेल. अंमली पदार्थ माफियांची आंतरराष्ट्रीय टोळी व संघटित गुन्हेगारी सिंडिकेट पकडण्यासाठी त्यांना सुमारे 300 पेक्षा अधिक बक्षिसं मिळालेली आहेत. कर्वेश्वर येथील दरोड्यातील दरोडेखोराला जेरबंद केल्याबद्दल त्यांना राज्याचा सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून 2008 मध्ये तत्कालीन गृहमंत्री आदरणीय आबासाहेब R.R. पाटील यांनी गौरवलेलं आहे. अनेक गंभीर आणि खळबळजनक गुन्ह्यांचा त्यांनी शोध लावला आहे. खून, बलात्कार, अपहरण, खंडणी, दरोडा, HBT संदर्भात अनेक खुंखार गुन्हेगारांना त्यांनी जेरबंद केलेलं आहे. सायबर क्राईम, सायबर स्पेस, सायबर सिक्युरिटी, अपहरण, खंडणी आदींवर त्यांचे 550हून अधिक वेबिनार, सेमिनार आणि प्रेझेंटेशन झालेले आहेत. गेल्या 2 महिन्यात त्यांनी 2,10,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त करून सरकार दरबारी जमा केलेली आहे.
चाइल्ड पोर्नोग्राफी, पोकासो, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा, अंमली पदार्थांचा धोका, रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी होते या संदर्भातले ते विशेषज्ञ आहेत. त्यातील 50हून अधिक प्रकरणे त्यांनी स्वतः यशस्वीरित्या हाताळलेली आहेत. एका जिवंत वाघाला त्यांनी सुरक्षितपणे पकडलं आहे. जिवंत वाघाला कसे पकडावे, जिवंत वाघाला कसे पकडावे यावर त्यांनी डॉक्युमेंटरी बनवली आहे. सर आम्हाला उंदीर पकडता पकडता प्रॉब्लेम थोडस त्याचा एक 5 मिनिटात खुलासा करायला जे मला मी उंदीर पकडू शकू. त्यांना व्यायाम काल रात्री ते 2:30 वाजता आले आणि सकाळी ते जिम मध्ये होते. वय वर्ष फक्त 58 आहे. सर सॉरी तुमचं वय सांगितलं. त्यांना व्यायाम, वाचन, गायन, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि समाजातील सामान्य गरीब व पिचलेल्या लोकांना सेवा देण्याचा छंद आहे. ते संगीत विशारदाच्या 4 परीक्षा उत्तीर्ण आहेत. तर मला सांगा गुन्हेगारांना वाजवण्यामध्ये ते माहीर आहेत. म्हणजे त्यासाठी ते ख्यातनामे आहेत. तर मला एक सांगा की गुन्हेगारांना वाजवताना जास्त आनंद मिळतो की म्युझिक वाजवताना जास्त आनंद मिळतो? आपण त्याचाही खुलासा कराल. आदरणीय सरांच्या परिचयाचे मी हायलाइट सांगितले. सर जनरली इंग्रजीतून बोलतात, पण मी त्यांना सांगितलंय की आमचे जे विद्यार्थी आहेत ते एक इंग्रजी चित्रपट पाहतात किंवा अमेरिकन चित्रपट पाहतात आणि सरांचं इंग्रजी जे आहे ते इंडियन आहे, ते आपल्याला मॅच होणार नाही. म्हणून त्यांना म्हटलं सर आपण मराठीतून बोला म्हणजे तुमच्यासाठी बरं होईल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तर इंग्रजी आम्ही सरांना विनंती करतो आणि सरांना सांगतो की सर आम्हाला सगळ्यात आवडतं ते गाणं आहे श्रीवल्ली की ज्याच्यावर आपण त्याची सुरुवात करून आपण पुढे जावं. धन्यवाद. आपल्या अतिशय नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमन, प्राचार्य, प्राध्यापक, सर्व डिग्निटरीज, ऑनडायस, माझे अतिशय जवळचे आणि प्रिय मित्र आणि ज्यांच्या कर्तृत्वाचे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही साक्षीदार आहात असे डॉक्टर श्री दिगंबर माले साहेब, आपण सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मला खूप आनंद होतोय आज की मी अशा ठिकाणी येऊन बोलतोय जिथून माझ्या व्यावसायिक जीवनाची मी सुरुवात केलेली आहे. Never ever I have thought in my wildest dreams that the place where I have started as a professional PSI, I will be coming here to deliver a lecture before my retirement, and the credit goes to Dr. Male sir. Please give me a round of applause. Till now I have delivered not less than 600 webinars, seminars, presentations, lectures, addresses, speeches for not less than 50 international organizations, at least 100 central government officers, some state government officers, IITs, IIMs, medical, engineering, law, arts, commerce, science colleges, NGOs like Rotaries, JCs, Lions, etc. 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 पण आपना लोकेश माही सनी बोलण्याची मजा असणार ती आज मला समजी राहिली. आपला लोकेशना कारण आमचं इंग्लिश सर आमचं इंग्लिश जे आहे ना ते आधी सांगितलं ब्रिटिश आणि अमेरिकन नाही नाही मी ते इंग्रजी याच्यासाठी बोललो की मला नंतर आहे नाही बोलायचं. लोग ये भी बोलते हैं पुलिस से ना तो दोस्ती अच्छी. Now you answer me one question. पुलिस की दुश्मनी किससे होनी चाहिए? क्रिमिनल्स, एंटी सोशल एलिमेंट्स, मर्डरर्स, रेपिस्ट, डेकॉइट्स, रॉबर्स, किडनैपर्स, एक्सटॉर्शनिस्ट, माफियाज, नक्सल्स, टेररिस्ट
ऑर्गेनाइज क्राइम सिंडिकेट्स एक्सेट्रा 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 एक्सेट्रा। यस और नो? इन लोगों की पुलिस से दुश्मनी होनी चाहिए। आप में से कोई है क्या? कोई है? तो फिर अगर कोई है तो आपकी हमारे साथ दोस्ती कभी नहीं हो सकती, और अगर कोई नहीं है तो आपकी हमारे साथ दोस्ती जरूर हो सकती है। और आज मैं यहाँ पर दिगंबर जी से तो बहुत सालों से दोस्ती चलते आ रही है, मैं आज यहाँ पर आप सभी का दोस्त बनने आया हूँ। क्या आप मेरे साथ दोस्ती करोगे? कौन कौन करेगा? रेज योर हैंड्स। जो दोस्ती करेगा हाथ ऊपर करो। आर यू श्योर? आर यू श्योर? ताली बजाओ अपने आप के लिए। अब भाई दोस्ती तो हो गई, मेरी तरफ से तो हो गई, क्योंकि दोस्ती, दुश्मनी, प्यार, जो भी रिश्ता होता है, इट शैल नॉट बी अ वन वे ट्रैफिक। यस और नो? इट शैल बी टू वे ट्रॅफिक, दोन्हीकडून पाहिजे। ये बहुत तारीफों के फूल बांधे गए। आय एम ओव्हरवेल्म्ड विथ जॉय। म्हणजे विश्वास बसत नाही एवढं प्रशंसा करण्यात आली। आणि वी आर लिव्हिंग in 21st century, an age of internet, an age of technical and other kind of advancements, an age of social media, an age of appreciations, views, likes, shares, etc 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 etc। yes or no? तो भाई साहब ने मेरी बहुत तारीफ की है, और हमारा दोनों का बीच में फिक्सिंग हो गया गाड़ी में। मैं तेरे को अच्छा बोलूंगा? अब मैं उनको क्या अच्छा बोलूं? उनकी अच्छाई मेरे से ज्यादा आप जानते हो, है ना? जब मैंने उनको देखा था, he was equally handsome boy, अभी भी बहुत हैंडसम है, और उनका प्रेजेंस ऑफ माइंड और सेंस ऑफ ह्यूमर भी बहुत अच्छा है। खरे की नाही? कारण ते काय म्हटले, बंधूंनो आणि त्याच्या जबरदस्त सेंस ऑफ ह्यूमर आहे। हळूच मला बाजूने कळालं, वो भी बहन थी। भाई ये मेरा वीडियो भाभी जी तक करो ना। बहीण होती पण मामी बहीण होती। बरोबर आहे। तर आमच्यामध्ये कसं आहे की आमच्यामध्ये मामाची मुलगी म्हणजे जवळजवळ म्हणजे तुम्ही पोटाला पिळा वगैरे पण लावायची पद्धत होती। आजी आजोबा आधीच लावायचे, तुला पोरगी झाली तर या पोराशी लग्न। अरे यार जन्म तर घेऊ द्या। पण आता हा व्हिडिओ तुम्ही जरूर पोहोचवा। नेक्स्ट, हा आता व्हॉट इज सायबर क्राईम? When I took charge of first cyber police station of Nagpur, I am first in charge of first police station of Nagpur city, cyber police station. आणि मी अंमळनेर पासून सुरुवात केली। मी महाले सरांना सांगितलं की इथे एक गुन्हेगार होता, तो असा गालावर बसताना मारायचा। Now to cyber crime, we must understand what is cyber crime. Before that, we must try and understand what is cyber safety. Before that, we must try and understand what is cyber literacy. Now we all are educated. माझ्याकडे एवढ्या डिग्रीज आहेत, या सगळ्या मी नंतर घेतल्या, कारण की मला UPSCचा मी अभ्यास करत होतो, आणि अभ्यास करता करता मी या डिग्रीज घेतल्या आहेत। मित्रांनो, डिग्रीज घेणं, एज्युकेशन घेणं, ते से दॅट नॉलेज इज पॉवर अँड आयडियाज रूल दी वर्ल्ड। शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं, असं आपण ऐकत वाचत अनुभवत आलेलो आहोत, खरंय ते। पण नुसतं शिक्षण घेऊन तुम्ही सायबर सेफ होऊ शकत नाही। अभी मैं इसको एक्सपोज करूं क्या? मम्मी से प्यार नहीं किया, डैडी से नहीं किया, भाई से नहीं किया, बहन से नहीं किया, तो नाम नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी है या तेरी जो तू पलकों को झुकाए। रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू। तेरी झलक शर्फी शिवली में नाम तक बर्फी, तेरी झलक शर्फी शिवली बातें करे तो हल्की।
भारत माता की वंदे आता हे होतं ना तुळशी विवाह त्या मंडपात आम्ही येणारे भाविक दिवसभर येणारे ते 50-60 भाविक असतात ते वेगळे. आणि आपला जन्मोत्सव असतो तर दिवसभरामध्ये आम्ही थोडंसं हे करतो मीडियाद्वारे किंवा पेपरमध्ये आम्ही हे करतो. सर आम्ही आज दिला ना मानकऱ्याचा असतो मी थोडं फेब्रुवारी पौर्णिमा नोव्हेंबरमध्ये तो सर्वात मोठा समारंभ असतो. त्याला 1 लाखाच्या वरच गर्दी असते. तुळशी विवाह नाही ते फक्त आम्ही आमंत्रित लोक म्हणजे त्या सप्टेंबरमध्ये जास्त असते. विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात्. ओम वसुन्धराय विद्महे भूताधत्राय धीमहि तन्नो भूमिः प्रचोदयात्. ओम उद्गारकाय विद्महे शक्तिहस्ताय धीमहि तन्नो भौमः प्रचोदयात्. श्रीमान सिद्धिविनायक देवता भूदेवता भूमिनाथ पुष्पांजलि समर्पयामि. सगळ्यांना सर्व 3 बार प्रदक्षिणा करनी है. यानि गानि पापानि जन्मांतर कृतानि ज्योतानि विश्वं देव लक्षणां तदेवे अन्यथा शरणं तुमेव शरणं मम तस्मात् कारणं भावेन रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर. यस्य कृतानि नामोक्तान् बोधितं प्रियाशो न्यूनं सम्पूर्णतायाते देवं देवपुत्रम् अच्युताय महागणाय महागणाधराय महापुण्डरीकाक्षाय विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे